हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया 21 फेब्रुवारीचा लग्नानंतर होईलच प्रेम याचा एपिसोड रिव्ह्यू. जीवा नंदिनीला शोधत असतो. नंदिनी ओरडत असतो आणि नंदिनी पण इकडे जीवा ओरडत असते. तेव्हा दीपक नंदिनीला एका झाडाला बांधून ठेवतो. तेवढ्यात तिथे जीवा पोहोचतो. तेवढ्यात नंदिनी जीवाकडे बघते आणि बोलते जीवा. तेवढ्यात जीवा दीपकला पकडून हात उचलतो. तेवढ्यात दीपक जीवाला मारतो आणि खाली पाडतो. नंदिनी ओरडत असते की दीपक प्लीज सोड त्याला. त्या दोघांमध्ये मारामारी होत असते. जीवा दीपकला खाली पाडतो. तेवढ्यात नंदिनी बोलते जीवा ही दोरी सोड ना. जीवा नंदिनीची दोरी सोडायला जातो. तेवढ्यात दीपक मागून काठीने जीवाच्या डोक्यात मारतो. तेवढ्यात दीपक जीवाला बोलतो माझं लग्न तू थांबवणार. नंदिनी माझी आहे, फक्त माझी. इकडे पार्थ धनंजय आणि शारदाशी बोलायला येतो आणि बोलतो एकत्रित सगळी परिस्थिती बघता मी आणि काव्या लग्नाला तयार झालोय, पण इथून पुढचं आयुष्य एकत्र घालण्याआधी मला काव्याशी बोलायचं होतं. मी बोलू शकतो. तेव्हा धनंजय बोलतो बोला ना. तिथून धनंजय आणि शारदा निघून जातात. इकडे नंदिनी बोलत असते दीपक प्लीज सोड मला. तेव्हा दीपक बोलतो आपल्या लग्नाची गाठ बांधल्यानंतरच ही गाठ सुटेल. तेव्हा नंदिनी बोलते हे बघ दीपक नाही सोड मला. हे बघ तू म्हणतोस प्रेम, पण प्रेम असं नसतं अरे. प्लीज मला सोड, प्लीज मला जाऊ दे. तेव्हा दीपक बोलतो लगेच सोडेल, पण मंगळसूत्र घातल्यावर. तेव्हा नंदिनी बोलते मंगळसूत्र. तेव्हा दीपक बोलतो हो आलोच हं. तेव्हा दीपक सँडीला फोन लावतो आणि बोलतो सँडी कुठे आहेस तू. अरे नवरा नवरी तयार आहेत, लवकर हार आणि मंगळसूत्र घेऊन ये. तेव्हा नंदिनी बोलते नाही नाही जबरदस्ती. दीपक प्लीज लग्न असं नाही होत, सोड मला. तेव्हा नंदिनी ओरडत असते सोड मला जाऊ दे. जीवा बेशुद्ध पडलेला असतो. नंदिनी जीवा ओरडत असते. इकडे पार्थ काव्याशी बोलायला येतो. तेव्हा पार्थ काव्याजवळ येतो आणि बोलतो तिच्याजवळ बसतो आणि बोलतो की या लोकांनी तुम्हालाही फोर्स केला ना लग्नासाठी. तेव्हा काव्य हात जोडते आणि बोलते माफ करा. भर लग्नात ना आमची ताई गायब झाली, माफ करा. तुम्हाला सगळ्यांना खूप त्रास झाला असेल. तेव्हा काव्य हात जोडून सॉरी म्हणून रडायला लागते. तेव्हा पार्थ बोलतो हे बघा तुम्ही सॉरी बोलू नका, म्हणू नका, रडू नका प्लीज. सँडी 2 हार घेऊन येतो. दीपक एक हार आपल्या गळ्यात घालतो, एक नंदिनीच्या गळ्यात घालतो. हातात मंगळसूत्र काढतो आणि नंदिनीकडे समोर मंगळसूत्र धरतो. तेवढ्यात नंदिनी जीवा म्हणून ओरडत असते. जीवा बेशुद्धच असतो. इकडे पार्थ काव्याला बोलतो मला तुमच्याशी काही बोलायचंय, बोलू. तेव्हा पार्थ बोलतो विचित्र परिस्थितीत अटकलोय आपण दोघे आणि ह्या काळात आपल्याला असं लग्न करायला लागतंय. तेव्हा पार्थ बोलतो माझं जाऊ द्या, मला तुमच्या बाबतीत जास्त वाईट वाटतंय. नंदिनीशी माझं लग्न होणार होतं. लग्नाची का होईना पण माझी तयारी होती. पण तुमची लग्न करायची तयारी आहे ना. तेव्हा काव्या पार्थकडे बघते आणि रडायला लागते. तेव्हा पार्थ बोलतो हे लग्न मान्य आहे ना. तेव्हा पार्थ बोलतो तुमच्या मनात जे काही असेल ते मला प्लीज सांगा. तुमच्या आयुष्यात दुसरं कोणी आहे का. तेव्हा काव्या पार्थकडे बघते आणि तिला जीवाबद्दलच्या प्रेमाबद्दल सगळं आठवत असतं. काव्याचं आणि जीवाचं एकमेकांवर किती प्रेम आहे हे तिला आठवत असतं. तेव्हा एकदा जीवा काव्याला बोलत असतो तुझं माझ्यावर प्रेम आहे ना. तेव्हा काव्या बोलते आहे प्रेम, आणि ते पण तुझ्यापेक्षा जास्त. तेव्हा जीवा बोलतो आणि असं असतानाही आपलं एकमेकांशी लग्न नाही झालं तर. तेव्हा काव्या जीवाला बोलत असते की जीवा लग्न करेल तर तुझ्याशीच करेल, कळलं. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. हे काव्याला पार्थकडे बघून सगळं आठवत असतं. ते दीपक नंदिनीला मंगळसूत्र घालणार. तेवढ्यात नंदिनी ओरडत असते जीवा. नंदिनी जोरात जीवा आवाज देते. तेव्हा जीवा डोळे उघडतो. तेव्हा दीपक मंगळसूत्र घालणार तेवढ्यात जीवा दीपकचा हात पकडतो. तेव्हा जीवा सँडी आणि दीपकला दोघांना मारतो. जीवा त्या दोघांना मारतो आणि पटकन नंदिनीकडे जाऊन तिचे हात सोडतो. हात सोडल्यावर नंदिनी गळ्यातली माळ काढून फेकते आणि जोरजोरात रडायला लागते. तेव्हा जीवा बोलतो तू ओकेस ना. तेव्हा नंदिनी बोलते मी ठीक आहे, आपण निघूया लवकर. तेव्हा जीवा आणि नंदिनी पटकन गाडीत बसतात आणि निघतात. तेव्हा नंदिनी बोलते जीवा मला पटकन तुझा फोन देतोस, म्हणजे घरी सगळे वाट बघत असतील आणि माझा फोन कुठे सापडत नाहीये. तेव्हा जीवा बोलतो अगं नाही, मी पण गडबडीत फोन घरीच विसरलो. तेव्हा नंदिनी बोलते तुला माहीत नाही जीवा, दीपकने एकदम घाणेरडा प्रकार केला आहे. त्याने एक फेक व्हिडिओ तयार केला आणि त्यात मी म्हणते की मी माझ्या मर्जीने लग्न करत नाहीये. माझं दुसऱ्या मुलावर प्रेम आहे आणि मी त्याच्याबरोबर लग्न करणार आहे. तेव्हा जीवा बोलतो काय, त्याने तुझा फेक व्हिडिओ बनवून घरी पाठवलाय. तेव्हा नंदिनी बोलते तेच तर, मी तो व्हिडिओ बघितल्यापासून तर मला काहीच सुचत नाहीये. तेव्हा नंदिनी बोलते माहीत नाही घरी सगळ्यांनी व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांची काय अवस्था झाली असेल. उगाच कुठला गैरसमज नको करून घ्यायला त्यांनी. तेव्हा जीवा बोलतो नाही तू नको काळजी करूस, असं काही होणार नाही. आपण पोहोचूच आता लवकर घरी, डोंट वरी. तेव्हा नंदिनी मनात बोलते देवा प्लीज लवकर ठीक होऊ देत. मी तिथे नाही म्हणून सगळे प्रचंड घाबरले असतील. आई बाबा काव्या त्यांची काय अवस्था झाली असेल मी विचार सुद्धा करू शकत नाही. आणि पार्थ त्यांची काय अवस्था असेल आत्ता.
तेव्हा काव्या उभं राहते आणि मनात बोलते, पार्थ समजूतदार आहेत, जीवाचे मोठे भाऊ आहेत, ते समजून घेतील आमचं नातं. आई बाबा कोणालाही नाही बोलू शकले मी, पण पार्थ यांना सांगूच शकते मी जीवाबद्दल. तेव्हा पार्थ बोलतो, गावी येऊन लग्न करण्याचा माझ्या आयुष्यातला सगळ्यात चुकीचा निर्णय ठरला आहे. ही लोक समजतच नाही आहे, चालीरीती यांच्या नावाखाली आपल्या स्वप्नांचा सगळा चक्कारचूर करतायत. तेव्हा पार्थ बोलतो, खरं तर मी मरायला तयार झालो होतो, पण तेव्हा पार्थला आठवतं की गावकरी लोक त्याला बाहेर जाऊ देत नाही आणि कोणीतरी त्याच्या आईला ग्लास मारून फेकतं. ज्या क्षणी माझ्या आईच्या डोक्यावर काचेचा ग्लास फुटला, त्या क्षणी तिच्या या मुलाने माघार घेतली. तेव्हा पार्थला ते पण आठवतं. संग्राम बोलतो की या क्षणी सांगतो तुम्हाला, जर तुमची सोयरीक झाली नाही ना, तर मी आत्ता या क्षणी तुमच्या मीनल सोबत जोडलेली सोयरीक तोडेल. पार्थ काव्याला सांगतो, तुमच्या मामाच्या मुलीशी जे लग्न ठरलंय ती सोयरीक मोडण्याची धमकी दिली यशवंतरावांनी. तुमचे मामा माझ्यासमोर हात जोडून उभे होते, बकुळा मामी रडत होत्या. माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे माझे बाबा, त्यांनी जेव्हा माझ्या पाया पडून त्यांची शेवटची इच्छा सांगितली की लग्न कर, त्यावेळी मी पुरता हरलो. ही अशीच काहीशी परिस्थिती तुमच्यावरही आली असेल ना. काव्याला पण आठवतं. यशवंतराव बोलतो की इकडून सुखरूप जायचं असेल ना तर दोनच पर्याय आहे, एक गोळी खा आणि 4 लोकांच्या खांद्यावरून जा. तर तूच ठरव, तुझ्या वडिलांची आणि तुझ्या नातेवाईकांची पाठवणी कशी झालेली हवी आहे तुला. काव्याला तेही आठवतं की ती बोलते की सोशल प्रेशर टाकतायत तुम्ही अजून. तेव्हा यशवंतराव बोलतो, अजून प्रेशर तू बघितलेलं नाही आहेस, काळा फासा यांच्या तोंडाला. तेव्हा सगळे गावकरी बोलत असतात, पहिले हिच्या बापाची धिंड काढायला पाहिजे. तेव्हा धनंजय काव्याला रिक्वेस्ट करतो, बेटा तूच वाचवू शकतेस, प्लीज प्लीज लग्न कर. तेव्हा धनंजय काव्याला बोलत असतो, देशमुखांची सून व्हायला तुला नाही का आवडणार. तेव्हा काव्या त्यांना बोलत असते की मला देशमुखांची सून व्हायला आवडेल, पण मला काव्या पार्थ देशमुख नाही, काव्या जीवा देशमुख व्हायचं आहे. तेव्हा काव्या बोलत असते की जीवाचं आणि माझं प्रेम आहे एकमेकांवर. तेव्हा धनंजय बोलतो, तू इथून पाऊल बाहेर टाकलं तर मी स्वतःला संपवून घेईल. काव्याचे बाबा स्वतःला गोळी मारून घेतात. हे सगळं काव्याला आठवत असतं आणि काव्या पार्थ समोरच जोरात ओरडते, बाबा. तेव्हा पार्थ बोलतो, काय झालं, तुम्हाला हे लग्न मान्य नाही आहे का. तेव्हा काव्या पार्थकडे बघते आणि बोलते, आपण करूया हे लग्न पार्थ, करूया हे लग्न. तेव्हा काव्या बोलते, खूप घुसमट होते आता इथे, आपण हे लग्न करूया आणि निघून जाऊया तिथून. तेव्हा पार्थ काव्याच्या समोर हात करतो. तेव्हा काव्या जीवासमोर हात करते, ते पण काव्याला आठवतं. काव्याही पार्थच्या हातात हात ठेवते आणि इथेच एपिसोड संपतो.